काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत। आज रामरक्षा आंदोलन जे आहे ते उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये या ठिकाणी होत आहे। तुम्ही सुद्धा आज नागपूरमध्ये या ठिकाणी आलात। ज्या हॉटेलला उद्धव ठाकरे थांबले त्याच ठिकाणी काही या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भात निमंत्रण आलेलं आहे का आणि सहभागी काँग्रेसच्या वतीनं होणार आहेत? आमचे ज्येष्ठ नेते सुनीलजी केदार हे त्या आंदोलनामध्ये जाणार आहेत। मी दुसऱ्या विषयामध्ये आता सध्या कामात आहे, परंतु त्यांचा विषय योग्य आहे। असं आहे की राम आमच्या अंतःकरणात आहे। महात्मा गांधींनी देह ठेवताना हे राम म्हटलेले आहे। आम्ही आयुष्यात पिढ्यानपिढ्या राम राम म्हणतो आलोय, पण आमचा राम अंतःकरणातला आहे। यांचा राम म्हणजे मोह में राम बगल में छुरी हे अयोध्येच्या ह्या सगळ्या कांडावरून समजलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भाच्या चर्चांना जे आहेत पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। भेटीगाठी ज्या नेत्यांच्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत, काय एकंदरीत वाटतं या संदर्भात? आता असे की दोन राष्ट्रवादी, एका राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी झालेले आहेत की दोन भाऊ सारखा आहे किंवा काही अर्थानं एक असतील ते ठरवतील त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे। काही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात काही माहिती चर्चा झाली का? महाविकास आघाडीतला एक मोठा घटक म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिजे। हा ठीक आहे ना, घटक आहेतच ते आमच्या महाविकास आघाडीचे, त्यात शंका बाळगण्याचं काही कारण नाही। आणि मला वाटतं एक विचार आहे काँग्रेस किंवा आमची आघाडी म्हणून एक विचार आहे, तो देश हिताचा राज्याच्या हिताचा आहे। तर सगळे आम्ही एकत्र राहू अशीच मला खात्री आहे। पवार साहेबांशी काही या संदर्भात या घडामोडींनंतर काय बोलू? माझं काही बोलणं झालेलं नाही। आज या संपूर्ण रामरक्षा आंदोलनाच्या आधी जर पाहिलं तर शहरात लागलेले बॅनर्स जे आहेत उद्धव ठाकरेंचे आंदोलनाचे ते सुद्धा महापालिकेकडून हटवण्यात आलेले हे असं आहे की आता सध्या तर आपण पाहतोय लोकशाहीचं वातावरण देशात आहे की नाही असंच वातावरण सगळ्या संपूर्ण देशात आपण सर्व अनुभवतोय। त्यामुळे त्यांनी बॅनर हटवले काही फ्लेक्स बॅनर, तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही। ही तर स्थिती देशामध्ये झालेली आहे। निश्चितपणे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात। कॅमेरामन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।